शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. आज आपण 37वा श्लोक पाहणार आहोत, पण त्याच्या आधी 36व्या श्लोकाचं काही थोडंफार विवेचन राहिलंय ते पाहू आणि मग 37व्या श्लोकाकडे वळू. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. देव किती सन्निध आहे याविषयीचं उदाहरण मी काल दिलं, पण आज आपल्याला जे पाहायचं आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. भगवंत निरनिराळ्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडेच आलेला आहात का याची परीक्षा पाहत असतात आणि आम्हालाही त्याच्यातून कळतं की माझं अजून बरंच राहिलंय भगवंताकडे जाण्याचं. अशा प्रकारचा विचार त्याच्या मनात येऊ शकतो. पण मग कोणासारखी परिस्थिती झाली पाहिजे तर म्हणाले प्रल्हादासारखी परिस्थिती झाली पाहिजे. विष्णूचं नाव घेऊ नको, मी घेणार. मग म्हणाले तुला उकळत्या तेलात टाकणार, टाका. कडेलोट करणार, करा. मीराबाईंना विष दिलं, त्याचं अमृत झालं. हा नामस्मरणाचा प्रताप म्हणूनही आम्ही सांगतो आणि त्यांच्या निश्चयाचा जो भाग आहे तोही आम्ही पाहतो. अशा रीतीने भगवंत परीक्षा पाहत असतात हे आपल्याला लक्षात येईल. एकदा परीक्षा पाहून झाल्यानंतर मग भगवंताची जी प्राप्ती होते ते काय होतं? भगवंताचं मूळ स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद अशा स्वरूपाचा आहे. तो एकमेव सत आहे, बाकीचं सगळं असत आहे. सत म्हणजे जे काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार आहे असं चिरंतन तत्व, त्याला सत म्हणतात. आणि ते तत्व कसं आहे तर चैतन्य रूप आहे. एकदा का त्या सत्तत्वाची ओळख झाली, चैतन्याचा परिचय झाला की मग काय होतं तर ते आनंद रूप आहे. कायम स्वरूपी आनंद प्राप्त होतो. त्यालाच आपल्याकडे कैवल्य असं म्हणतात. कैवल्य याचा अर्थ काय तर ज्या आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर दुःख नाही. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की सुख आणि दुःख हे द्वंद्व आहेत. आज सुखामध्ये आहे तर उद्या माणूस दुःखात असतो. परंतु ज्या वेळेला आनंद प्राप्त होतो, आनंदामध्ये द्वंद्व नाही. आनंदाच्या पुढची पायरी ब्रह्मानंद. आनंदानंतर दुःख असं नाही. एकदा का परमेश्वराचा प्राप्तीचा आनंद मिळाला, भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा सांगताना काय सांगितलं? प्रसादे सर्व दुःखानां हानिरश्योपजायते. माझा एकदा तुला प्रसाद मिळाला, माझा एकदा तुझा दर्शन झालं तर तुला जीवनामध्ये कधीही दुःखाचे चटके बसणार नाही. दुःखाचे प्रसंग येतील पण त्याच्यातून तू खचून जाणार नाहीस. आनंद रूप नेहमी आहे, त्याला कैवल्य म्हणतात. त्या कैवल्याची प्राप्ती होते. पण कैवल्याची प्राप्ती होण्याच्या आधी आम्हाला परीक्षा द्यावी लागते आणि अशा प्रकाराने परीक्षेत पास झाल्यानंतर भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाहीत. अशा प्रकारचा अर्थ आपण या अभंग श्लोकाच्या दृष्टीने लक्षात घ्यायचा. पुढचा श्लोक आपण पाहूया. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, उडी घालतो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाने, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या श्लोकामध्ये जे उदाहरण दिलंय ते लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्याकडे निरनिराळे पक्षी निरनिराळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी चक्रवाकाचं उदाहरण दिलंय. कोणत्या कारणाने त्यांना विरह झाला? कदाचित संध्याकाळच्या वेळेला पारध्याने बाण सोडला, एका झाडावर चक्रवाक राहिला, दुसऱ्या भागावर दुसऱ्या तैल तीराला त्या पक्षिणीला जावं लागलं.
अशा रीतीने नर आणि मादी या दोघांची ताटातूट झाली. आणि आपल्याला माहिती आहे की पक्ष्यांना रात आंधळ असतं, रात्री त्यांना काही दिसत नाही. सांगायचं तात्पर्य, या तीराला नर आणि दुसऱ्या तीराला मादी अशा प्रकारची परिस्थिती झाली. आणि परिस्थिती झाल्यावर काय घडलं तर सूर्याची वाट पाहत ते रात्रभर ओरडत राहिले. म्हणजे या बाजूनी चक्रवाकाने आवाज करावा, त्या बाजूने त्याच्या मादीने उत्तर द्यावं. उत्तर नुसतं शाब्दिक आल्याने समाधान होत नाही, तर दोघही रात्रभर ओरडत राहतात. म्हणजे दोघांची सूर्योदय होईपर्यंतची जी तळमळ आहे, ही तळमळ लक्षात घेतली म्हणजे मग सूर्याला उदय करावा लागला, कारण त्या दोघांचं एकत्रीकरण झालं पाहिजे असा सूर्याच्या मनात विचार आला. आणि सूर्य प्रकट झाला. सूर्य प्रकट झाला की त्यांचं एकत्रीकरण झालं. पण रात्रीचे 12 तास ते एकमेकांच्या चिंतनामध्ये होतं, त्याच्याशिवाय दुसरं चिंतन त्यांच्या मनात नव्हतं. तसं आमच्या मनामध्ये त्या चक्रवाक आणि त्याच्या मादीच्या संदर्भात जो विचार त्यांचा कामविषयाच्या संदर्भात आला, तो विचार कामविषयाचा सोडून भगवंताच्या प्राप्तीची आम्हाला तळमळ झाली पाहिजे. तर मग भगवंताची प्राप्ती कशा पद्धतीने तळमळ झाली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पांडुरंगाची भेट होत नाही म्हणून माझ्या अंतःकरणात इतकी काही तीव्रता उत्पन्न झाली आहे भगवताच्या प्राप्तीची, की जसं एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तडफड करत असतो आणि मरेल की काय अशी त्याची, आणि मरतो सुद्धा, त्या प्रकारची तळमळ जर माझ्या अंतःकरणात झाली तर मग मला भगवंताची प्राप्ती होईल. भाव आंतरिक पाहिजे. आत असलेले सगळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार गेले पाहिजेत. पंचेंद्रियाचे 5 विषय भगवंताकडे लागले पाहिजेत. म्हणजे स्पर्श भगवंताच्या मूर्तीचा, गान भगवंताचंच ऐकायचं, अशा प्रकारची आमची अवस्था झाली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणखीन एका अभंगात जे म्हणतात तेही लक्षात घेण्यासारखे, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पावी. आणि पुढे ते काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माझ्या तात्पर्याचा मुद्दा जो सांगायचा आहे तो हा, की या श्लोकामधून हरिभक्तीच्या साठी म्हणून जी तळमळ लागते ती तळमळ असली पाहिजे. ती तळमळ जर आमच्या मनात उत्पन्न झाली तर मग आम्ही संसारातल्या निरनिराळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू. आमचे एक समाजवादी मित्र ते आम्हाला म्हणाले, अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे काय सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं म्हटल्यावर तर माणूस निष्क्रिय होईल. आहे त्या परिस्थितीत आनंद मानू लागला तर. पण त्या ग्रहस्थांना हे माहीत नाही की त्याच्या पाठीमागची तुकाराम महाराजांची जी तळमळ आहे ती लक्षात घेत नाही. मी माझ्या परीने सर्व प्रकारचे परिश्रम करीन, पण त्या परिश्रमाची समजा वेळ 8 तासाची आहे तर त्या 8 तासात, पण त्याच्या आधारावर जे मिळालं त्याच्यात समाधान मानेल. कारण भगवंताने काय सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तू कर्म करण्याचा अधिकार आहे, फळ माझ्या हातात आहे. म्हणून कर्म केल्यानंतर सुद्धा जे फळ मिळालं माझ्या इच्छे इतकं मिळालं नाही तरी मी आनंदी राहिलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याचा अर्थ तो आहे. प्रयत्न करू नका असं सांगितलं नाही, पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा तुझी इच्छा जितकी आहे तेवढं मिळेलच हे सांगता येत नाही. म्हणून जे मिळालं त्याच्यात समाधान मानायचं. त्यासाठी आमचं कसं आहे, आम्ही खरं म्हणजे परमार्थ करावा लागतो आणि संसार होत असतो. आमचं नेमकं उलट आहे. आम्ही संसार आनंदाने करत असतो, परमार्थ होईल तेव्हा करूया अशा प्रकारची आमची अवस्था असते. त्यामुळे आम्हाला भगवंत सापडत नाही हे लक्षात घ्यायचं. या